आणि याच महत्त्वाच्या मुद्द्यावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत स्वतः नगरसेविका सुधा सिंग आहेत, सामाजिक कार्यकर्ते अनिल देसाई आहेत आणि मनसेचे नेते संदीपजी देशपांडे देखील आहेत। तीनही मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत। सुधा जी, आपसे शुरुआत करूंगा। जुहू सबसे सुंदर बीच, पूरे देश दुनिया से लोग यहाँ पर आते हैं। क्या लगता होगा कचरा देखकर? रील्स में दिखना और रियलिटी में देखना जुहू चौपाटी अलग ही नजर आती है। कचरे का क्या किया जाए बताइए, इमेज का क्या किया जाए बताइए। कचरे का देखिए, ये जब भी बारिश मानसून में बारिशों में ये ऐसी परिस्थिति हर साल होती है। ऐसी बात नहीं कि ये फर्स्ट टाइम हुआ है, हर साल होता है ये। पर हाँ, ये जरूर है कि जो प्राइवेट कॉन्ट्रैक्टर होते थे जी, वो इस साल अभी वर्तमान में बीएमसी उनको हटा के बीएमसी खुद कर रही है, जिसमें हमें मतलब ऐसा लगता है और है भी ये कि जो पावरमैन, जो आदमियों को, जहाँ पे मजदूर जो हमारे वर्कर हैं, सुधा जी आप कंटिन्यू बात कर सकते हैं, आपकी आवाज आ रही है मुझे। जी जी। तो जिसकी वजह से जहाँ पे हमें अभी एटलीस्ट कम से कम बीएमसी को ये चाहिए कि ये बारिश जो मानसून हमारे यहाँ 4 महीने, 3 से 4 महीने तो होते ही होते हैं, इसमें उनको जो हमारे वर्कर हैं उनको जहाँ लगता है कि नहीं यहाँ 50 चाहिए या 80 चाहिए, वो बढ़ाना चाहिए उनको। जेसीपी उनको बढ़ाना चाहिए, कंटिन्यू रखना चाहिए। गाड़ियां जो कचरा लेके जाती है ये उनको देना चाहिए ताकि पब्लिक को, हमारी जनता को वहां परेशानी ना हो। बराबर आहे सुधा सिंग जी। संदीप जी, मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे की स्थानिक नगरसेविका सांगतायत की त्या ठिकाणची यंत्रणाच कमी पडते। मला एक सांगा संदीप जी, मनसे सातत्याने मुंबईकरांचे प्रश्न मांडते। पंचतारांकित जुहू चौपाटीवर येणारा कचरा हे नेमकं काय दर्शवतं? म्हणजे राज ठाकरे देखील नेहमी बोलतात की नागरिकांच्या मूलभूत गरजांबाबत आपण रियालिटी चेक करायला पाहिजे, पण ज्यावेळेला आम्ही रियालिटी चेक केला, नाल्याचं पाणी कुठल्याही प्रक्रियेविना थेट समुद्रात सोडून दिलं जातं। काय चाललंय मुंबईकरांच्या बाबतीत? संदीप जी, मुळात बघा, आता आपल्या ज्या सुधा मॅडम आहेत, सुधा सिंग मॅडम आहेत, त्यांनी सांगितलं की महापालिकेचे लेबर कमी आहे त्यामुळे हा कचरा साचतो। मला असं वाटतं की एक माहिती म्हणून मी सांगतो याच्यामध्ये की महानगरपालिकेचा जो वॉर्ड ऑफिसर आहे किंवा जे जे अधिकारी आहेत त्यांना एक स्पेशल प्रोव्हिजन महानगरपालिकेच्या बजेटमध्ये आहे की तुमच्याकडे आत्ता जर लेबर कमी असतील तर तुम्ही तात्पुरते लेबर रोजंदारीवर घेऊ शकता आणि त्यांना महापालिका पेमेंट करते। तर मग तुमच्याकडे जर लेबर कमी असतील तर तुम्ही ते तात्पुरते रोजंदारीवरचे, रोजच्या याच्यावरचे ते लेबर घेऊ शकत होतात, का नाही घेतले? मुळात विषय आपण समजून घेतला पाहिजे की काम करण्याची इच्छाशक्ती नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत। आज नाल्याचं जे पाणी आहे ते आपण समुद्रात टाकतो, ते पण तुम्हाला ट्रीट करून टाकायला पाहिजे। त्याचे याच्या संदर्भात एमपीसीबी म्हणजे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाने या संदर्भात महापालिकेला वारंवार नोटीस बजावलेली आहे आणि त्याच्यानंतर आता तुमचं प्लांट चालू झालेला आहे सगळ्या ठिकाणी, ज्याच्यामध्ये वॉटर प्युरिफिकेशन प्लांट जो चालू केलेला आहे तो। याच्या आधी तो होत नव्हता, डायरेक्ट आपण समुद्रात पाणी, तुम्हाला समुद्रात पाणी सोडताना सुद्धा काही नॉर्म्स पाळायचे आहेत। तुम्हाला हा जो रस्त्यावरचा कचरा आहे, आता तो जर कंत्राटदार नाहीये तिकडे आणि महापालिका स्वतः करते, मला माहित नाही त्या कंत्राटदार आहेत की नाहीयेत ते, पण जर त्या नगरसेवक मॅडम सांगतात तर नसेल तर महापालिकेचा जो अधिकारी आहे त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात रोजंदारीवर कामगार घ्यायला पाहिजे होते, जे महानगरपालिकेकडे अवेलेबल आहेत, का नाही घेतले त्यांनी? याचं उत्तर, कारण वॉर्ड ऑफिसर कुठलाही मीडिया समोर येत नाही, लोकांसमोर येत नाही, त्याला उत्तर द्यायचीच नाहीये, त्यामुळे होतो। सुधा सिंग जी, मी आपल्याकडे येतो, मात्र तत्पूर्वी अनिलजी आहेत आपल्याबरोबर, सामाजिक कार्यकर्ते। अनिलजी, आज महापौरांशी ऋतू तावडे यांच्यासोबत आम्ही देखील बोलण्याचा प्रयत्न केला या मूळ समस्येवरती। स्थानिक नगरसेविका काय सांगतात ते तुम्ही ऐकलं, मात्र पालिका यंत्रणा वाढवत नाही म्हणून कित्येक वर्षांचा तुमचा हा अनुभव आहे त्या ठिकाणचा की आपल्याला जुहू चौपाटीवरती गेल्यानंतर कचऱ्याचंच साम्राज्य पाहायला मिळतं। अनिलजी, हो, आम्ही गेले 21 वर्ष बीएमसी बरोबर इंटरॅक्शन करतोय कचरा साफ करण्यासाठी आणि त्यांचे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत त्याचं फ्रेमिंग वगैरे सगळ्यात आम्ही इंटरॅक्शन करतो।
पण इम्प्रूव्हमेंट काहीच झालेलं नाहीये. आणि हे फक्त प्रॉब्लेम आहे फक्त जुलै आणि ऑगस्ट 2च महिने. तर ते 2 महिने सुद्धा सांभाळून घेत नाहीये बीएमसी. बरं. या 2 महिन्यात 900 टन एवढा कचरा येतो बीचवर. आणि दिस इज अ रेग्युलर फीचर, हे काय आजचं नाहीये. बरं. दरवर्षी हा येतो. तर बीएमसी ची तयारी असायला पाहिजे. पण आम्ही बीएमसीला एवढं आम्ही त्यांच्या पाठी लागल्यावर ते थोडंसं काम करतात. तर बीएमसीचं ह्याच्यात मोठं फेलियर आहे टू अँटिसिपेट अँड क्लिअर. एक तर हे जे नाला तुम्ही म्हणतात ना, ते रिव्हर्स, त्या नद्या आहेत, दोज आर सीझनल रिव्हर्स. तर त्याच्यात कचरा, नाल्याच्या बाजूला जे स्लम्स आहेत ते कचरा टाकतात. बरं. तर बीएमसीचं पहिलं फेलियर इज, तुम्ही लोकांना नद्यात कचरा टाकताना तुम्ही थांबवलं पाहिजे. तुमचं सॉलिड वेस्ट क्लिअरन्स असायला पाहिजे. ते तुमचं फेल होत आहे. दॅट इज फेलियर नंबर 1. सेकंड फेलियर आहे, तुम्ही नाला डिसिल्टिंगचा कॉन्ट्रॅक्ट देतात. ते नाला डिसिल्टिंगचं जर प्रॉपर काम झालं तर हा कचरा बीचवर येणार नाही. बरं. पण हा कचरा बीचवर येतो म्हणजे नाला डिसिल्टिंग यू हॅव पेड. तर तुम्ही गार्बेज क्लिअरन्ससाठी पेमेंट केलंय, तुम्ही नाला डिसिल्टिंगसाठी पेमेंट क्लिअर केलंय, आणि त्याच्यानंतर बीच क्लिनिंगसाठी पुन्हा एकच कचरा क्लीन करायच्यासाठी तुम्ही 3 लोकांना पेमेंट करताय, आणि तेही काम पूर्णपणे होत नाहीये. बरोबर आहे अनिलजी. मुंबईकरांचे कोट्यवधी रुपये वाया जात आहेत. सुधाजी, हे कोट्यवधी रुपए गेले कुठे? कारण जुहू चौपाटी कचरा मुक्त होने के लिए किन चीजों की खामियां है? क्या आपने महापौर रितु तावड़े जी से गुहार लगाई थी कभी? आपने पर्यावरण संतुलन से जुड़े कौन से नियमों का उल्लंघन और उस पर उपाय क्या किए जाए? क्या लगता है आपको सुधा जी? क्योंकि करोड़ों रुपए आज भी वेस्ट हो रहे हैं. ये जो अभी हम लोग बातें कर रहे हैं, इसमें अगर हम लोग शुरू से ही ध्यान दिया होता, स्टार्टिंग से, कितने साल हो गए, तो शायद इतनी प्रॉब्लम नहीं होती जी. क्योंकि ये जो नाले का, अब जैसे प्लास्टिक वगैरह है, प्लास्टिक है, लोग कचरे भी डालते हैं, मेजर नाला है, छोटे नाले हैं, सारे पानी, आजकल देखिए बिल्डिंगें जो बन रही है उसके भी वाटर सीधा समुद्र में डाल रहे हैं. तो ऐसे कई चीजें हैं जो बीएमसी को खासकर ध्यान देना है, और बीएमसी के साथ साथ हम सभी को मिलकर ये करना है. सिर्फ अकेले बीएमसी तो कुछ नहीं करेगी, बीएमसी नहीं करने वाली है. वो चाहे समाज के लोग हो, हम लोग हो, जनता हो, ये सबको सोच के करना है ये. और बीएमसी को ये, अभी भी हम ये बात अपनी दोहरा रहे हैं कि ये 4 महीने खासकर जो हमारे बीएमसी के सफाई कर्मचारी हैं, जो जुहू बीच के SWM डिपार्टमेंट, खासकर उनके लिए, कि उनपे कम से कम आज के डेट में जो पहले उनके होते उससे डबल तिबल वहां पे आदमी को रखना है जो सफाई रखे. और सफाई कोई बड़ी बात नहीं है, 2-3 घंटे में पूरा क्लीन हो जाता है. पर वो क्या करते हैं बीएमसी? आज आप लोग सुबह आए थे बीच पे, आपने देखा होगा. जी जी. आपके यहाँ से मैडम गई थी. वो निकाल के एक साइड करते हैं और वापस बारिश आती है, समुद्र में वापस चला जाता है. तो मतलब क्या हुआ? सफाई बरोबर आहे. म्हणजे वेळ वाया जातोय, पैसा वाया जातोय. संदीपजी, काय आहे की पालिकेसाठी मुंबईकरांच्या समस्या आणि जुहू चौपाटीच्या समस्या नव्या नाहीये, पण आता या परिस्थितीमुळे, समस्येमुळे मुंबई आणि महाराष्ट्राची बदनामी होत नाही का? बिलकुल निश्चितपणे होते. आणि मला असं वाटतं हा फक्त काही आज तुम्ही जुहू चौपाटी दाखवताय, पण हा काही फक्त जुहू चौपाटीचा प्रश्न नाही. बरोबर. तुम्ही दादर चौपाटीला तीच परिस्थिती आहे, तुम्ही माहीमला गेला तीच परिस्थिती आहे, तुम्ही जुहूला गेला तीच परिस्थिती, तुम्ही गिरगावला जा तीच परिस्थिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं ह्या सगळ्यावर ठोस उपाययोजना जर करायची असेल तर त्या संदर्भात तुमची राजकीय इच्छाशक्ती तर पाहिजेच, त्याबरोबर प्रशासकीय इच्छाशक्ती सुद्धा असली पाहिजे. आणि प्रशासनाची जर इच्छाशक्ती नसेल तर राजकीय इच्छाशक्ती इतकी प्रबळ पाहिजे की त्यांनी प्रशासनाला या गोष्टीसाठी तयार केलं पाहिजे, या गोष्टीसाठी दबाव आणला पाहिजे प्रशासनावर. आणि मला असं वाटतं ह्याच्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय का, याचा निश्चितपणे आपण स्वतःच्या मनाला विचार केला पाहिजे. बरोबर आहे. खरं तर
तिघ मान्यवरांसाठी एक शेवटचा प्रश्न आहे महत्वाचा. अनिलजी, तुमच्यापासून सुरुवात करतो. मुंबईच्या या प्रतिष्ठित समुद्रकिनाऱ्यांचं सौंदर्य आणि स्वच्छता कशी टिकणार आहे त्याची जबाबदारी निश्चिती कुणावरती असायला हवी? तिघांसाठी हा प्रश्न आहे. अनिलजी. हा कचरा दिसणारा कचरा आहे. त्याच्याऐवजी आणखीन इवन सुएज जे आहे ते पण रिव्हर्स मध्ये नाल्यामध्ये टाकलं जातं आणि ते सुएज ही जुहूच्या पाण्यावर समुद्राच्या पाण्यात मिक्स होत आहे. तर ह्याच्यासाठी बीएमसीने सुएज ट्रीटमेंट प्लांट बनवायचे 700 कोटी काहीतरी कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत. पण त्याच्यासाठी जे बॉक्स ड्रेन बनवायला पाहिजे स्लम पासून ते सुएज ट्रीटमेंट प्लांट पर्यंत ते बनवलेले नाहीत. तर 700 कोटी खर्च केल्यानंतर पुन्हा ते सुएज ते समुद्रात टाकतील असं हे बीएमसीचं काम आहे. एका कचऱ्यासाठी 3दा तुम्ही पेमेंट करताय आणि त्यानंतरही कचरा बीचवर येऊन सगळे हॉटेल्स आहेत समोर, सगळे जे टुरिस्ट आहेत ते बघतात आणि इंडियाचं आपलं इम्प्रेशन खराब होत आहे. सगळ्या टुरिस्ट मुंबईत ओपन स्पेसेस कमी आहेत. तर कमीत कमी 5 लाख टुरिस्ट येतात बीचवर ऑन वीकेंड्स. तर एवढ्या लोकांना इनकन्व्हिनियन्स होत आहे ह्याच्यामुळे. नक्कीच 900 टन कचरा धक्कादायक आकडेवारी आहे. सुधाजी, अगदी थोडक्यात मुंबईच्या या प्रतिष्ठित समुद्रकिनाऱ्यांचं सौंदर्य आणि स्वच्छता कशी टिकणार त्याची जबाबदारी कुणाची आहे? देखिए, ये स्वच्छता अभियान के तहत इसमें सबकी जवाबदारी है. सरकार हमारी तो कर ही रही है, वो चाहे सेंट्रल हो, स्टेट हो, बीएमसी हो. इसमें अब जैसे काफी लोग कितने लोग जाते हैं वहां बीच पे घूमने. आप शाम को बैठेंगे उधर ही हमने खाया, अरे क्या फर्क पड़ता है, पॉलीथीन में उसको जो भी आपके साथ है पैक कीजिए. कचरे में डस्टबिन लगी रहती है, आप उसको वहां डालो. उधर ही खाया, उधर ही गिराया, सुबह और फिर हम निकल गए. तो ये सारी जिम्मेदारी आती. सिर्फ आप प्रशासन को अकेले हम लोग उन पे जिम्मेदारी नहीं थोप सकते या बीएमसी पे. है गलती बीएमसी की इसमें, क्योंकि इस वक्त उनको जरूरी है और हम लोग करवा के लेंगे काम और वो कर भी रहे. पर ये है, अभी अभी आप एग्जाम्पल हम आपको बता रहे हैं, जो देखिए गिरगांव चौपाटी पे वहां क्यों नहीं गंदगी है, सिर्फ जुहू बीच पे क्यों आती है? बीएमसी इसको पता करना चाहिए ना, रीजन क्या है. संदीप जी, जबाबदारी नेमकी कोणाची? कोई प्रॉब्लम नहीं है जी. सुधा, तो इधर क्यों नहीं, यहाँ लोग नहीं रहते? संदीप जी. मुळात आहे की लोकांमध्ये पण तुम्ही जागरूकता आणली पाहिजे. लोकांना पण या गोष्टीची जाणीव करून दिली पाहिजे की हे समुद्र किनारे तुमचे आहेत, इथे तुम्हीच येताय फिरायला, तर तिथे कचरा तुम्ही टाकला नाही पाहिजे. आणि कचरा टाकायची एक निश्चित तिथे जागा, तिथे डस्टबिन हे तिकडे आहेत की नाही हे पण बघणं गरजेचं आहे. समजा मी ठरवलं की कचरा नाही टाकायचा, मला डस्टबिन मध्ये टाकायचा, पण तो डस्टबिन तर असला पाहिजे तिकडे. बऱ्याचदा असं होतं की डस्टबिन ठेवले जातात आणि डस्टबिन चोरीला पण जातात. बरोबर आहे. हा पण आपण प्रकार बघितलाय. वस्तुस्थिती. मला असं वाटतं याच्यामध्ये कोणा एकाचा नाही पण सगळ्यांनी मिळून या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. विशेषतः महानगरपालिकेने जे कंत्राटदारांना कंत्राट दिले त्यांच्याकडे अत्याधुनिक मशीन्स असली पाहिजेत की जे कचरा साफ करतील. होतं काय, इथे किलोवर कचरा उचलला जातो आणि जाताना वाळू पण घेऊन जातात आणि किलो दाखवतात जास्ती. असेही कंत्राटदार आम्ही बघितलेले आहेत. त्यामुळे आता एकतर आणि ह्या ज्या आता आपले कोस्टल रोड झाल्यात, सिलिंग झाल्यात, ह्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी आता आमचा दादरचा जो चौपाटी मोठी होती तिथं शिलिंग झाले चौपाटी. तिथे चौपाटी उरलीच नाही. कधी तरी चौपाटी दिसते, कारण शेवट समुद्र तुमचा रस्ता निसर्ग आहे, तो बरोबर आहे, रस्ता बनवणारच आहे. त्यामुळे मला असं वाटतं जी काय चौपाटी उरली आहे ती स्वच्छ आपण ठेवली पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे. ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि प्रशासनाने सुद्धा डोळ्यात तेल घालून जे लोक ही गोष्टी पाळणार नाहीत त्यांना दंड सुद्धा केला पाहिजे. नक्कीच. सुधाजी, अनिलजी आणि संदीपजी, धन्यवाद. तुम्ही या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडला गेलात आणि मुंबईकरांची प्राण असणारी त्या ठिकाणचे बीचेस आहेत, त्या ठिकाणची हवा आहे ती शुद्ध कशी राहावी यासाठी प्रयत्नशील आपण सगळ्यांनी राहणं गरजेचं आहे. हेच या चर्चेअंती स्पष्ट होताना दिसतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.